चला सामना सुरू करायचा आहे. पंच त्या ठिकाणी निलेश मोरे आपल्याला पाहायला मिळतील. आता तर ज्यांचा आपण आवाज ऐकत होतो, ज्यांनी सुरुवातीला हा उद्घाटन सोहळा ज्यांच्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळाला ते अर्षद संघवी हर्षल मुंडे सर यांचा आपण आवाज ऐकला. आता जाऊया थेट मैदानामध्ये. त्या ठिकाणी पहिला चेंडू पडला गेला. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू कोथुर्डे संघ आपला 12वा खेळाडू एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. ओके आलेला आहे. एकोणीस धावा, 2 विकेट घेऊन एक ओव्हर मेडन टाकली. आज स्पर्धेतील पहिला सामना आणि पहिला मेडन षटक टाकण्याचा मान या ठिकाणी मिळविला आहे तो म्हणजे सचिन करकरे यांनी. आणि मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरतोय आरके स्पोर्ट. आपण या ठिकाणी यायचंय. दीपकजी शिंदे आपण या ठिकाणी यायचं आणि हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. सचिन करकरे. पहिलं षटक प्रगतीपथावर. धाव संख्या झाली ती म्हणजे बिनबाद 6. गणेश रणपिशे आपण कुठे असताल या ठिकाणी यायचंय. गणेश रणपिशे संपर्क करायचा आहे. गणेश रणपिशे चेंडू टाकलेला आहे. ऑप्शनच्या बाहेर फेकला गेला होता चेंडू. चांगला फटका नक्कीच या ठिकाणी खेळला गेला. 2 धावा मिळवल्या आहेत त्या म्हणजे फलंदाज जयेश. एकेरी दुहेरी धावेनी या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकते यंगस्टर कडापे या संघाची. जयेश आणि विशाल ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते यंगस्टर कडापे या संघाची. चांगल्या पद्धतीचा चेंडू, वेगवान पद्धतीचा फेकला गेलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज काही समजू शकला नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला सर्वांनी या ठिकाणी आरके स्पोर्ट आपण व्यासपीठाच्या समोर जे आहेत त्यांना मी विनंती करेन व्यासपीठाच्या समोर बसू नका. आपण सुरुवातीपासूनच या ठिकाणी सांगत आहोत व्यासपीठासमोर त्या ठिकाणी बसू नका. या साईडला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. कृपा आपण सहकार्य करावं. आयकॉन नाही ना यंगस्टरचा गाणं. गाणं आयकॉन नाही ना. यंगस्टर मधून खेळत नाही ना. गणेश रणपिशे आपण कुठे असाल या ठिकाणी संपर्क करायचा आहे. दोघांनी थोडस असू दे. त्याला कुठं घरी जायचंय तो करतो ना. त्याला सवय आहे.
थोडी मराठीत असेल तू येईल. संदीप पार्टे सर, आपण पाहतोय अनुभवतोय मराठा सन्मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा, अर्थातच तुमची आमची आवडीची स्पर्धा आर के चषक 2026. आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये सुरुवात सुद्धा झाली आहे. पहिला सामना आपल्या भेटीला पाहायला मिळाला होता तो म्हणजे परी 11 गोवे गोटे त्यांच्या विपक्षामध्ये पनळघर. त्यानंतरचा आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण अनुभवतोय कोथरुडे त्यांच्या विपक्षामध्ये यंगस्टार कडापे. या ठिकाणी आपण पाहतोय कडापे यंगस्टर संघाची प्रथम फलंदाजी आहे. कोथरुडे संघाचे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर सलामीची जोडी यंगस्टर कडापे संघाकडून आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे विशाल दबडे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय जयेश, असा आयकॉन प्लेअर आपण त्याला आपण पाहतोय. ही जोडी आपण पाहतोय सलामीची. त्यानंतर धावसंख्या आपण पाहिली असेल तर पहिलं षटक फेकण्यासाठी आमंत्रित केलं होतं आर्यन यांना. चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सुद्धा मला पाहायला मिळाली. त्यानंतर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केलं ते म्हणजे कोथरुडे संघाच्या संघनायकांनी कुणाल यांना. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहिली असेल तर स्कोर कार्डवरती धावसंख्या आहे 10. दुसरं षटक आपण पाहतोय कुणाल यांच्या माध्यमातून षटक फेकलं जात आहे. एक दमदार आयोजन, तुमच्या आमच्या आवडीची स्पर्धा. यावेळी समोरच्या दिशेने हल्ला चढवला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. विकेटचं पतन, पहिला गडी या ठिकाणी बाद होईल. नाव आहे विशाल. काही हरकत नाहीये. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते यश. यश यांनी सुद्धा मागील वर्षामध्ये त्यांची फलंदाजी आम्ही पाहिली होती. परंतु क्रिकेट आहे, म्हटलं जातं ना, मागे काय करताय त्याला महत्त्व नाही, आता काय करताय त्याला सर्वात जास्त महत्त्व असतं. कारण सुरुवात तुम्हाला शून्यापासून करायची असते आणि या ठिकाणी सुरुवात शून्यापासून करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले आहेत यश. गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे कोथरुडे संघाची. धावसंख्या आपण पाहिली असाल तर 10 धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च घातल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय कुणाल यांना आमंत्रित केलं गेलं आणि कुणाल यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. वेळेस आपण पाहतोय चेंडूला सन्मान दिलाय, हलक्या हाताने ग्लान्स केलाय, चेंडूला खेळू काढलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला एक धाव तर घेतली जाते. एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान सुद्धा मानावं लागेल. या एकेरी धावसंख्या वधारली जाते. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय तर एक नेल्सन आकडा आपण पाहतोय 11 धावा आणि 1 गडी बाद. स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत दोन ॲज अ आयकॉन प्लेयर जयेश आणि यश. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील कुणाल. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक स्वतः आपण पाहतोय गोलंदाज कुणाल कोणतीही चुकी करत नाहीत. विकेटचं पतन, लगातारचा हा दुसरा आदरा कडापे यंगस्टर संघाला.
चला यानंतरचा होणारा सामना गावदेवी प्रसन्न कोथरुडे त्यांच्या विपक्षामध्ये सरफळेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी फर्स्ट इनिंग झाल्यानंतर त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचं आणि आपले प्लेइंग 11 सुद्धा आपण या ठिकाणी जमा करायची आहे. चला लगातारच आपण पाहतो या ठिकाणी बाद झाले आहेत. जयेश नंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गणेश दबडे या ठिकाणी दाखल झाले आहेत. यंगस्टर कडापे संघाची या ठिकाणी परिस्थिती थोडीशी गंभीर आहे, परंतु काही हरकत नाही. यश आणि गणेश आतापर्यंत अजूनपर्यंत खेळपट्टीवरती खंबीर सुद्धा आहेत. धावसंख्या आपण पाहिली असेल तर 11 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्कवरती. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. या ठिकाणी आपण पाहतोय बीट केले जाते फलंदाज गणेश यांना. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू राहिला होता. निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होतीये. 5 षटकांचा हा खेळ असणार आहे. पहिलं षटक हातलं होतं, आपण पाहिलं असेल तर चांगल्या पद्धतीचं हातलं गेलं. ते म्हणजे आर्यन याने वेगावरती स्वार होऊन कशी गोलंदाजी केली जाते ना, याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ते म्हणजे आर्यनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतोय कुणाल यांना. कुणालने सुद्धा खूप प्रभावित केलं आजच्या दिवसामध्ये. यावेळेस आपण पाहतोय फक्त चेंडूला दिशा दिली, चेंडू जातोय डीप कव्हरच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तर आहेत. एक धाव तर घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी यशस्वी होईल. या 2 धावा षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होईल. 2 षटका अखेर धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती 2 बाद 13 धावा. चला घाई करायची आहे पंच. चला आपण विनंती असेल यानंतर आपण बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी खेळवायचे आहेत. चला वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केला आहे. गोलंदाज आहेत सूरज जाधव. आपण पाहतोय कोथुर्डे गावाला बिलॉंग करणारा एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं असा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्लस मोठा पट्या खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू बॅटची टोला आपण पाहतोय ब्रश होतो. या ठिकाणी एक धाव तर घेतली जाते आणि एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावे लागेल. 5 षटकांचा हा खेळ आहे ना आजच्या दिवसामध्ये. आपण पाहिलं असेल ना तर पहिल्या इनिंगमध्ये पनळगर संघ विजयी झाला होता. त्यानंतर आजचा हा दुसरा सामना आपल्या भेटीला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ असणार आहे. 5 षटकामध्ये 50-55 धावा खूप महत्त्वाच्या राहणार आहेत. चला घाई करा कर्णधार, आपल्याला विनंती असेल की आपण लक्ष द्यायचं या ठिकाणी. चांगली गोलंदाजी राहिली आहे या ठिकाणी कोथरुडे संघाकडून. याचा आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो आर्यन पवार आणि कुणाल सकपाळ यांना चांगली गोलंदाजी राहिली. काय या ठिकाणी मी स्पर्धा खेळायला आलोय ना याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना पाहायला मिळतंय. या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव तरी घेतली जाते. पाहता पाहता या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल. मोठे फटके सुद्धा खूप अपेक्षित असणार आहेत या ठिकाणी. यंगस्टर कडापे संघाला आपण पाहिलं असाल तर राहुल जाधव सारखा फलंदाज अद्याप येणं बाकी आहे. त्यानंतर आपण पाहिलं असाल तर प्रशांत भोसले सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतो या मैदानाच्या मैदानामध्ये. बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे या टीमकडे. मोठे फटके येणं खूप महत्त्वाचं आहे. धावसंख्या आपण पाहिली असाल तर स्कोर कार्डवरती आतापर्यंत धावसंख्या आहे 16 धावा. पुन्हा एकदा गणेश सज्ज होतील स्ट्राईक एंडला.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तर घेतली जाते. एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आपण पाहिले असेल जी गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली होती आर्यन याने, त्यानंतर दुसरं षटक फेकण्यासाठी आले होते कुणाल याने, तसेच कंजूस गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा सूरज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. यंगस्टर कडापे संघाचा विचार केला तर हे सिंगल डबलवरती जास्त विश्वास दाखवला जातोय. कदाचित मोठे फटके जरी आले ना, या ठिकाणी फटका चांगला आहे, एलिव्हेशन त्या ठिकाणी होईल का? हो, यस यस, इट इज षटकार, 6 धावा. त्या इनिंग मधील, कारण आपण पाहिलं असेल ना तर धावा 16 धावा धावफलकावरती लावल्या होत्या. त्यानंतरचा एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. या 6 धावने धावसंख्या बदलली जाते. स्कोर कार्डवरती आपण पाहिलं असेल तर 23 धावा, 17 नंतर एक 6 पाहायला मिळाला. त्यानंतर एक एक चांगला उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. शॉर्ट बॉल पुल केलाय, पुल सक्सेसफुल होईल का? हो, यस यस, सिटी सेकंड, षटकार, 6 धावा. अल्ला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, नाव आहे यश. यश जाधव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जायकवानच्या भूमिकेमध्ये. काही स्पर्धा मी या ठिकाणी दूरवरून खेळण्यासाठी आलोयचा प्रात्यक्षिक दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे यश. पहा ना, पहिले 3 चेंडू राहिले होते गोलंदाजाच्या नावावरती, परंतु त्यानंतर आपण पाहतोय लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी राहिले होते फलंदाजाच्या नावावरती. तर क्रिकेट आहे ना, एक तेरी तो एक मेरी. या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान दिला. षटक क्रमांक या ठिकाणी 3 समाप्त होईल. 3 षटका अखेर धावसंख्या स्कोर कार्ड वरती असणार आहेत 30. च्या सरासरीने या ठिकाणी धावा बनवल्या गेल्या आहेत. 2 षटका अखेर 11 धावा पाहायला मिळाल्या होत्या, 13 धावा पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतो या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा पाहायला मिळाल्या. कमबॅक करणारं षटक मी तरी म्हणेल की यंगस्टर कडापे संघाच्या नावावरती राहिलं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आर्यन यांना आमंत्रित केलंय, आर्यन पवार. समोरच्या दिशेने खेळून काढले, लॉंग ऑफ लॉंगनच्या मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने जाणार, तोपर्यंत चेंडू सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. वरती हल्ला चढवला जातो यशच्या माध्यमातून. पहिलं षटक आपण पाहिले असेल तर आर्यनने चांगल्या पद्धतीने फेकलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा कर्णधार यांनी विश्वास दाखवला होता आर्यन वरती आणि पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला होता. त्यावेळेस पुन्हा एकदा वेग पाहायला मिळतोय. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर पॅडवरती अदलला जातोय. एक धाव तर घेतली जाते या ठिकाणी, बाईच्या स्वरूपात या ठिकाणी धाव घेतली जाईल. धावसंख्या आपण पाहिली असेल तर 35. एक चांगल्या दिशेकडे वाटचाल करताना पाहायला मिळते या ठिकाणी यंगस्टर कडापे हा संघ.
स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश यांना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील आर्यन पवार. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा वाह, काय गोलंदाजी केली जाते पहा ना. गणेश दबडे यांना समजलं सुद्धा नाही, एवढ्या वेगाने चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होतीये. आपण पाहायला असेल तर पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर एक सिंगल पाहायला मिळाले, त्यानंतर एक निर्धाव चेंडू सुद्धा पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहतो यंगस्टर कडापे संघाचा विचार केला तर यशला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं राहणार आहे येणाऱ्या या चेंडूवरती. कारण आपण पाहिले असेल तर यशच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार सुद्धा पाहायला मिळाला. गणेश दबडे सुद्धा चांगल्या ताकदीचा फलंदाज आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू जाईल डीप पॉइंटच्या दिशेला. 1 बाउन्स सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. तर या 4 धावसंख्या पुन्हा एकदा वधारली जाते. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं असेल तर धावसंख्या आहे 39. पुन्हा एकदा गोलंदाज आर्यन सज्ज होतील गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केला. चेंडू जाईल डीप पॉइंटच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तर आहेत, एक धाव तर घेतली जाते आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होईल. वा, कमबॅक राहिला या ठिकाणी यंगस्टर कडापे संघाचा मी तरी म्हणेल. पहिलं 2 षटक आपण विचार केला ना तर फक्त 13 धावा या ठिकाणी खर्ची घातल्या होत्या कोथुर्डे संघाने. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर येणारे 2 षटक यंगस्टर कडापे संघाच्या नावावरती राहिले होते. आता महत्वाचं 1 षटक ते कोणाच्या नावावरती राहणार हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं राहणार आहे. पण एकदा आर्यन पवार सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती शेवटचा 1 चेंडू घेऊन. सुद्धा चेंडूला खेळून काढले कार्पेटच्या साहाय्याने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा रेखा पार, लगातारचा दुसरा चौकार, 4 धावा. तो षटक या ठिकाणी समाप्त होईल. 4 षटका अखेर धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती आपण पाहिली असाल तर 2 गडी बाद 45. वा, आपण पाहिलं असेल 2 षटकामध्ये 13 धावा. त्यानंतर 5व्या गिअर वरती फलंदाजी केली जाते यश आणि गणेशच्या माध्यमातून. स्लॉग ओव्हरचा खेळ घेऊन मैदानामध्ये कोणाला आमंत्रित केले जाईल हे देखील खूप पाहणं महत्वाचं राहणार आहे. नाव आहे मंगेश पवार. स्लॉगरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हानामारीचं षटक. या षटकामध्ये 15 धावा सुद्धा आल्या ना तर मी तरी म्हणे की चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली मॅच तुमच्या आमच्या भेटीला जरूर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील मंगेश. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीत. विकेटचं पतन. यशला या ठिकाणी माघारी जावं लागेल. थँक्यू. चला, यानंतरचा होणारा सामना गावदेवी प्रसन्न कोथरुडे त्यांच्या विपक्षामध्ये सरफळेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी आपण पोडियम जवळ यायचं आहे. चला, एक आपण पाहतोय कोथरुडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर यानंतरचा होणारा सामना गावदेवी प्रसन्न कोथरुडे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील या मॅच नंतर. ठिकाणी आपण पाहतो यश बाद झालेत. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नाव आहे राहुल जाधव. लांबवरचे फटके मारण्यामध्ये माहिर असलेला हा फलंदाज. निजामपूर विभागातील बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं जातं असा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलं जाईल का कोथरुडे संघाकडून हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. पण एकदा मंगेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू पॅड
आतली इनर एज घेऊन चेंडू जाईल स्लिपच्या रिझनमध्ये. त्या ठिकाणी एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या एका धावेने पुढे सरसावली जाते. धावसंख्या आपण पाहिली असाल तर 46, 46 धावा. 4 चेंडूचा खेळणं अद्याप मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. शेवटचे 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात मंगेश यांच्या माध्यमातून. गणेश दबडे आहेत स्ट्राईकला. लगातारचे 2 चौकार त्यांनी या अगोदरच्या ओव्हरमध्ये टोकले होते. तसेच आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी. पंच आमच्याकडे वळतील. 2 हात समांतर रेषेमध्ये हा असेल. एक एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. या एका धावे धावसंख्या पुन्हा एकदा बदलली जाते. 47. पुन्हा एकदा मंगेश. शॉर्ट बॉल होता. या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. या ठिकाणी बाईकच्या स्वरूपात धाव घेतली जाते आणि एका धावे धावसंख्या पुन्हा एकदा बदलली जाते. आपण पहिली मॅच पाहिली असेल ना तर 59 धावा बनवल्या होत्या. 60 धावांचं लक्ष होतं. त्या धावा बनवून दिल्या नव्हत्या. चेसिंग करत असताना टीम परी 11 गोटे या संघाला. या ठिकाणी आपण पाहतोय दुसरा सामना या स्पर्धेमधील तो म्हणजे कोथरुडे त्यांच्या विपक्षामध्ये यंगस्टर कडापे. मंगेश जाधव आपण पाहतोय कमबॅक करणार षटक मंगेश जाधव यांचं सुद्धा राहिलं आहे या मॅच मध्ये. पण एकदा राहुल जाधव सज्ज होतील स्ट्राईक इनला. शॉट चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने येणार परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 धावा तर या ठिकाणी घेतले जातील आणि 2 धाव धावसंख्या पुन्हा एकदा वधारली जाते. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहिली असाल तर 3 गडी बाद 50 धावा. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 2 चेंडू अद्याप येणं बाकी आहे. 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका जरी आला ना तरी चांगली धावसंख्या जरूर बनू शकते. परंतु आपण यंगस्टर कडापे संघाचा विचार केला ना चांगले गोलंदाज या संघाकडे सुद्धा आहेत. शॉर्ट बॉल पुल केलाय. पुल सक्सेसफुल. चेंडू सीमा रेखा पर. षटकार 6 धावा. एक चेंडू. धावसंख्या आपण पाहिली असाल तर या साधा धावसंख्या वधारली जाते. स्कोर कार्ड वरती आता आपण पाहिला असाल तर 56. शेवटचा एक चेंडू. चला या ठिकाणी यानंतरचा होणारा सामना गावदेवी प्रसन्न कोथरुडे त्यांच्या विपक्षामध्ये सरफळेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी पोडियम जवळ या. शॉर्ट बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. मिस फिल्डिंग आणि या 4 एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि या 4 धावे धावसंख्या वधारली जाते. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त होईल. 5 षटकाखेर धावसंख्या आहे 60. 61 धावा बनवायच्या आहेत. तर या ठिकाणी सन्माननीय महेशजी कोंडेकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी आपण मंचाजवळ यायचं आहे. गावदेवी प्रसन्न कोथरुडे त्यांच्या विपक्षामध्ये सरफळेवाडी. आणि मी विनंती करेल की या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय महेशजी कोंडेकर साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. चेंज करूयात. ऐकूयात या ठिकाणी रोहा तालुक्यातील किल्ला गावातील एक गोड आवाज हर्षलजी मुंडे सरांना. धन्यवाद. चला कोथरुडे संघाचा संघनायक
गावदेवी प्रसन्न कोथुर्डे संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण गणेशजी रणपिसे सरांचा आवाज ऐकत होतात. चला विनंती करतोय टॉससाठी यात बहुत टीम टॉससाठी इकडे उपस्थित राहिल्यात. नाणेफेकीचं कौल आपण करणार आहोत. एका बाजूला टीम गावदेवी प्रसन्न कोथुर्डे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम पाहायला मिळेल टीम सरफलेवाडी. या दोन टीममध्ये नाणेफेकीचं कौल आपण करतोय. आपण पाहतोय मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा, क्रिकेटचा वारसा आणि परंपरा अनुशासन जपणारी स्पर्धा आर के चषक 2026चे भव्य दिव्य आणि 16वा पर्व. या 16व्या पर्वाचं नेहमीच राहील आम्हाला गर्व. गर्वानं मान उंचवावी असा दैवित्यमान आणि दिमागदार सोहळा अगदी 13व्या वर्षापर्यंतची ही परंपरा चालत असताना आपल्याला पाहायला मिळते. आज उद्घाटनीय समारंभ पार पडला. उद्घाटनाला सगळेच मात्र मान्यवर इकडे उपस्थित राहिलेले पाहायला मिळाले आणि तदनंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात झाली. आणि आता हे टॉस आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. आदरणीय सन्माननीय महेशजी कोंडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते ज्यांनी क्रिकेटचे धडे गिरवले, अगदी आपण जर पाहिलं तर अनुभवाची शिदोरी घेऊन सातत्यपूर्ण ते सुद्धा खेळताना बघायला मिळाले, असे महेशजी कोंडेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल इकडे केलंय. टॉस कंप्लीट झाला तिसऱ्या मॅचचा आणि टॉस जिंकला टीम यस गावदेवी प्रसन्न कोथुर्डे संघाने टॉस जिंकला. निर्णय कळवा आणि त्याची अंमलबजावणी मॅच संपल्यानंतर आपण लगेच करा. यस दोन्ही टीमचा सन्मान आपण करतोय. सहभागी सन्मान खऱ्या अर्थानं. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात, आपला खेळ दाखवण्यासाठी तुम्ही आज या सुरत नगरीमध्ये आलात, त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत आहे. टीम गावदेवी कोथुर्डे संघाने नाणेफेकीचं कौल जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी मात्र इकडे घेतलाय. यस टॉस कंप्लीट झाल्यानंतर जो काही निर्णय असेल तो प्रत्येक टीमनं टॉस बॉक्समध्ये द्यायचा आहे, याची नोंद आपण घ्या. हार्दिक स्वागत आहे साहेब आपलं या संपूर्ण आर के चषक आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये. एक दैवित्यमान सोहळा आपण सगळेच जण अनुभवतोय. सगळेच जण आता या 16व्या पर्वाचे साक्षीदार होणार आहेत. चला मॅचला मात्र सुरुवात करूया, जिथे दुसऱ्या डावामध्ये अपेक्षित धावा आहेत. 61 धावांची टोटल या मॅच मध्ये सेट झाली आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वागत करूया सगळ्यांचेच या आर के चषक मध्ये. मॅचला सुरुवात, डाव दुसरा, विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. अपेक्षित धावा 61. पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल आणि सिंगलनं केली आहे सुरुवात या मॅचला. बोथ टीम आपण जर पाहिले तर मात्र बरेच आयकॉन खेळाडू प्रत्येकाकडे 2-2 आयकॉन खेळाडू घेऊन संघ मात्र इकडे उतरलेत. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर, सुरत नगरीमध्ये, गुजरात राज्यामध्ये सुद्धा होताना पाहायला मिळते. मराठी समाजाची मानाची स्पर्धा सगळेच जण मात्र आपण जर पाहिलं तर प्रोलिंग स्पोर्ट्स या वाहिनीवरती पाहतात. सबस्क्राईब करायला फक्त विसरू नका. पुढचा बॉल फुलर लेनचा, वा काय बॉल टाकलाय. पहिला बॉल अगदी खोलात होता, तो थोडा मागे आला, पण आताचा बॉल अगदी पुढे आणि योग्य टप्प्यावरती मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी अँगल क्रिएट करत असताना बॉल कधी कुठे आतमध्ये खोचायचा अशा पद्धतीची जाणीव असणं गरजेची, आणि ती चांगल्या पद्धतीची जाणीव गोलंदाजी करत असताना गोलंदाज यशला तो आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये यश आलाय. पुढचा बॉल हो, आता कमी गतीनं फसवा चेंडू टाकला जातोय. शरीरापासून बॉलला दूर ठेवत असताना बॉल मधला वेग आहे ना, तो सगळा काढून घेतला होता. ही मॅच चांगली होणार यात ते मात्र शंका नाहीये. यंगस्टर कडापे टीमचा आयकॉन खेळाडू यश मात्र अप्रतिम दर्जाची कामगिरी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करतोय. समोर सुद्धा आपण जर पाहिलं तर सलामीचे फलंदाज एका बाजूला कुणाल तर दुसऱ्या बाजूला मंगेश यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय, मोठा फटका तिकडे मात्र खेळला जातोय. बॉल लॉंग ऑनच्या दिशेला
टप्पा पडल्यानंतर ओ काय बॉडी बॅलन्स अप्रतिम, चांगली फिल्डिंग, कौतुक करावं लागेल. कौतुकास पात्र राहिले क्षेत्ररक्षक. बॉल ज्या वेळेला आला लॉंगॉनच्या दिशेला अडवत असताना स्वतःची बॉडी थोडी स्ट्रेच केली आणि तदनंतर बॉडी बॅलन्स ठेवत असताना आतमध्ये आणले. चांगली फिल्डिंग. धावसंख्येत 2 वाढ आणि धावसंख्या धावफलकावरती 3. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण की एका मोठ्या धावसंख्येचा आपण पाठलाग करतोय. हो, या वेळेला स्टफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारायचा होता. लेग स्टिकच्या अगदी वरून हलक्यात बॉल निघून गेलाय. एक चांगल्या पद्धतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि तिथे मात्र डॉट बॉल फेकला जातोय. कौतुक करावं लागेल बॉलिंग करत असताना यशचं. तो बॉलिंगला आलाय आणि 61 धावा त्याला माहिती आहेत थांबवायच्यात आणि त्या कशा थांबवायच्या याची जाणीव सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीने. धावा थांबवतोय, सफलता मिळतीये. बॉल मात्र योग्य लाईन आणि लेंथ वरती तो फेकतोय. पहिल्या मॅच मध्ये 60 डिफेंड झालं होतं त्या आरामामध्ये, आता 61 डिफेंड होतील का? पुन्हा डान्सिंग डाऊन, पुन्हा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा रिझल्ट तोच आहे. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात. एकही मोठा फटका न येता पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद फक्त आणि फक्त 3 धावा. एकसष्ट धावांचा पाठलाग करत असताना एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले ना तर मोठे फटके अपेक्षित आहेत. मोठ्या धावांचा वेग वाढवावा लागेल. चौकार षटकार या मॅचमध्ये तुम्हाला खेळावे लागतील आणि तरच या धावगतीचा पाठलाग होईल. हे माइंडसेट करावं लागेल खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणारी टीम कोथुर्डे संघाला. कोथुर्डे संघ मैदानावरती लढतोय यंगस्टर कडापे संघाच्या विरोधामध्ये. एक चांगली मॅच होणार यात ते मात्र शंका तर काही बाकी राहिली नाहीये. 5-5 षटकांचे आपण सामने खेळतोय. 5-5 षटकामध्ये संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न चालू आहे. आरके चषक म्हटल्यानंतर या मैदानावरती सगळ्यांनाच खेळायचं असतं आणि यावर्षी तर कुणी अनुमान सुद्धा लावणार नाही तेवढे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 3 दिवसामध्ये कधी कधी 32 संघ सुद्धा खेळत नाहीत, पण आरके चषक म्हणतो की आमच्याकडे खेळतात. आमच्याकडे 3 दिवसामध्ये 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. अशक्य शक्य करण्याचं कामकाज केलं जात आहे. ओ सेन्सिबल क्रिकेट. यश मात्र मैदानावरती पहिल्या गोलंदाजीसाठी आला होता. त्यावेळेला सुद्धा पहिल्या बॉलवरती कुणालनं अशाच पद्धतीची सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट केल्यानंतर जो मंगेश नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू स्ट्राईक वरती गेला त्यानं त्याला संधीच निर्माण करून दिली होती स्ट्राईक येण्याची. क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. जर मंगेश जास्तीचे डॉट बॉल खेळतो तर आता स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं का? यावेळेला मात्र बॉल फुलर लेनचा ब्लॉक होल करून खेळला. तदनंतर मात्र बॉल लॉंगॉनच्या दिशेला, पण आता मंगेशनं थोडीशी हुशारी दाखवली आहे मैदानाच्या आतमध्ये. लगेचच स्ट्राईक रोटेट केली आहे. त्यालाही माहिती आहे आता सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. आयकॉन खेळाडू जास्तीचे स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे आणि त्याहून गरजेचे मोठे फटके आहेत आणि त्यासाठी त्यानं स्ट्राईक रोटेट केली आहे. पुढचा बॉल अवेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हात खोलले होते की मोना बॅटचा फेस ओपन केला. खराब फिल्डिंग. बॅकअप चांगलं. बॉलला थांबवलं जाते. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, त्यांना बॅकअप दिलं. कारण की स्क्वेअर लेगला जे क्षेत्ररक्षक आहेत अगदी फंबल होताना पाहायला मिळाले होते. बॉल तर सोडलाच होता. अखेर मात्र थोडा कोईना मैदानाच्या आतमध्ये फुटबॉल टाकवला जातोय. पायांचा योग्य वापर करत असताना बॉलला मात्र आतमध्ये आणण्यामध्ये सफल राहिले. धावसंख्येत 2 वाढ होईल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना धावा 7. दुसऱ्या षटकासाठी गणेश कडापे संघाला बराच वेळा अडचणीमध्ये बाहेर काढलंय. यावेळेला बिग हिट, मोठा फटका, मिस टायमिंग झालाय. शॉर्ट सिलेक्शन फसलं आणि कॅच सुद्धा. खराब फिल्डिंग होताना पाहायला मिळते. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले. पाहता पाहता 2 धावा आरामारित कंप्लीट होताना पाहायला मिळतील. बॅटरला आरामामध्ये वाटलं होतं. बॅटरला वाटण्यापेक्षा सगळ्यांनाच वाटलं होतं की फिल्डर राहुल आहेत ते बॉलला आरामामध्ये पकडतील. ते जज करत होते. शेवटपर्यंत नजर कायम ठेवली होती बॉलवरती. त्यावेळेला असं वाटलं होतं की कॅच होईल, पण नाही. कधी कधी वाटणाऱ्या गोष्टी होत नाहीत. म्हणून आपण म्हणतो ना क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. आडवा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र शॉर्ट फनलेगच्या दिशेला चाललाय. स्वतः कीपर तिथपर्यंत धावलेत. एकच धाव मात्र मिळणार आहे. सिंगल डबलने मॅच बनणार नाहीये. सिंगल डबलने धावांचा पाठलाग होणार नाहीये. तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील आणि या प्लॅनिंगनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. संघर्ष मोठा दाखवावा लागेल. लढा तुमचा किती मोठा तेही करून दाखवावा लागेल.
यावेळेला खोलातला बॉल पुन्हा मोठा फटका खेळला जातोय. गॅपमध्ये बॉल आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. फिल्टर बॉलच्या मागे आवाक्याच्या बाहेर राहील चेंडू. सीमारेषेच्या पलीकडे निघालाय. यात दुसऱ्या डावाचा आलाय पहिला चौकार. डीजे 61 धावांचा पाठलाग करायचा. सुरुवात हवी तशी झाली नाहीये. अपेक्षित धावा आल्या नाहीयेत. आपण म्हणतो ना ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात तुम्हाला करणं गरजेचं होतं. ते अद्यापच जमलं नाहीये. बॅटिंग करत असताना टीम कोथुर्डे संघाला धावा तर खूप सारा खर्च केल्या होत्या. मग त्या धावा थांबवण्यासाठी अशा पद्धतीचा खेळ का, किंवा लडखडत लडखडत सुरुवात का, हा प्रश्नच नाही या मॅचमध्ये. पण तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर षटकार आणि चौकाराने द्यावं लागेल. तर आणि तरच ही मॅच बनेल. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पुन्हा यश आलाय. त्याच्या समोर आयकॉन खेळाडू कुणाल सुद्धा आलाय. पण यशचा तोच दर्जा, तोच थाट आपण आतापर्यंत अनुभवलाय. त्यानं मात्र इम्प्रेस केलं या मॅच मध्ये. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करावी, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीच्या धावा थांबवाव्या, त्याचं ज्वलंत उदाहरण मात्र यशच्या माध्यमातून बघायला मिळालं. आणि आता तो वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी सुद्धा आला आणि पहिलाच बॉल डॉट टाकलाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. कमी गतीचा बॉल होता. फिल्डर तिकडे मात्र उभे केलेत. खराब फिल्डिंग पाहायला मिळतीये. बॉल बॉल डीप बॅकफुट पॉइंटला फिल्डर तिकडे. चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय. बघता बघता मात्र 2 धावा आरामामध्ये मिळताना पाहायला मिळतील. त्या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे सरकतीये. धावसंख्या धावफळकावरती आतापर्यंत 16 धावा धावफळकावरती पाहायला मिळतील. 16 धावा धावफळकावरती आहेत. सुरुवात मात्र हवी तशी होत नाहीये. सुरुवातीला मात्र धावाच येत नाहीयेत. मोठे फटके गरजेचे आहेत, ते पाहायलाच मिळाले नाहीयेत. एक चौकार आलाय, पण तदनंतर मंगेश सुद्धा शांत या मॅच मध्ये बघायला मिळालाय. पुढचा बॉल, ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये जास्तीचे खेळले जातात. म्हणजे येणाऱ्या बॉलची दिशा न पाहता फिरवली जाणारी बॅट, किंवा बॉल पडल्यानंतर तो कुठे चाललाय, बॅट कुठे चाललाय, हे समीकरण दूर दूरचं जमतच नाहीये, किंवा जुळतच नाहीये. आणि म्हणून धावा येत नाहीयेत. 61चा पाठलाग करायचा आहे आणि इकडे मात्र धावा बनवणं गरजेचं आहे. धावा अपेक्षित आहेत खूप साऱ्या, पण त्या धावा बनताना पाहायला मिळत नाहीयेत. पुढचा बॉल, हो, आवाज पहा. बॉलिंग करत असताना आवाज केला, पण तो बॉलचा वेग त्यानं काढून घेतला. याला म्हणतात व्हेरिएशन. स्वतःवरती नियंत्रण कधी आणि कुठे आणि कसं ठेवावं त्याची जाणीव आहे यशला, आणि म्हणून तो आज आयकॉन म्हणून इथपर्यंत आलाय. आज आयकॉन कसा असावा त्याची जाणीव मात्र तो दाखवतोय. समोरच्या आयकॉन खेळाडूला पूर्णपणे एका जागेवरती स्तब्ध उभं ठेवते. पुढचा बॉल, अजून एक बॉल, पण हा बॉल कुठे चाललाय हे पाहावं लागेल. पंच फिरतायत का? होय, निश्चित पंच फिरले. सांगतायत लेग स्टिकच्या बाहेर चाललाय आणि अवंतर स्वरूपाचा चेंडू मात्र इकडे बघायला मिळालाय. यस, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. हा निर्णय मान्य नाहीये गोलंदाजी करणाऱ्या टीमला. यस, तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल. पंच या चेक केलं जाईल हा बॉल वाईड आहे की नाही. या पंच इकडे मात्र चेक केलं जात आहे. पंचाचा निर्णय होता वाईड बॉल आहे, पण तिकडे गोलंदाज लगेच सांगतात की नाही हा बॉल योग्य होता. आणि त्यासाठीच मात्र रिव्ह्यू वापरले जातात. प्रत्येक मॅच मध्ये एक एक रिव्ह्यू आपण टीमला देतोय. तो सक्सेसफुल राहिला तर रिव्ह्यू चालू राहील, आणि अनसक्सेसफुल राहिला तर ऑन फील्ड अंपायर डिसिजन तिथून पुढे तुम्हाला मान्य करावा लागेल. सगळी नियमावली बनली या स्पर्धेची. दमदार आयोजन झालंय, दमदार नियोजन झालेलं पाहायला मिळतंय. पहिल्या पर्वापासून सुरुवात केली, पाहता पाहता 16 वर्ष कधी सरली त्याचा काही नेमच नाही, आणि 16 वर्ष येत असताना दमदार आयोजन सुद्धा आलंय. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, व्हाईट बॉल. रिव्ह्यू गमावलाय टीम यंगस्टर कडापे संघानं. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये लेग स्टिक मिस होतीये हे सांगितलं पंचांनी. यावेळेला स्टफलून मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. फिल्डर बॉलच्या खाली आहेत. आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर आणि वेल जज करताना पाहायला मिळतील. फलंदाज क्रमांक 1, पहिला फलंदाज आयकॉन कुणाल सपकाळ बाद.
डीजे. बाहेर गेल्यानंतर नवीन आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आर्यन पवार मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. आर्यन मैदानाच्या आतमध्ये आले, धावा बनवाव्या लागतील. आर्यनला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. समोर एक महत्वाचा गोलंदाज आहे यश, तो मात्र सुसाट सुटलाय, थांबायचं नाव घेत नाहीये. इकडे मात्र मोठा फटका, आर्यन आले आणि होय मी आलोय याची जाणीव करून देत असताना मिड विकेटच्या वरून खेचलाय हा षटकार. डीजे. षटकाराच्या साह्याने या मॅच मध्ये धावा बनवल्या जातात, किंवा जिंकण्याची आशा आणि अपेक्षा निर्माण होतीये, कारण की टीमची धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे 23 धावा. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. 23 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या बनलेल्या पाहायला मिळतात. एका मोठ्या टोटल धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर तब्बल धावा थांबल्या गेल्यात. इथून पुढे मात्र आपण जर पाहिलं तर एक महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. प्रो लिंक या यूट्यूब वाहिनीवरती तुम्ही स्पर्धा पाहताय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आर के चषकाच्या या मानाच्या स्पर्धेमध्ये. अगदीच आपण जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या लागले. पुढचा बॉल फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र हवे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कोणती चूक होणार नाहीये. एक षटकार मारल्यानंतर आशा दाखवली, पण त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती महत्वाचे फलंदाज मात्र आर्यन पवार सुद्धा झालेत बाद. अजून एक विकेट, फलंदाज मैदानाच्या बाहेर. मॅच मात्र चालू आहे. तिकडे मात्र आपण जर पाहिले तर अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एकदा तर धावली आहे, दुसरी धाव धावण्याच्या नादामध्ये तिकडे बॅटर मात्र डेंजर झोन कडे होते. शेवटच्या क्षणी तिथे एकच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक दाखल होताना पाहायला मिळतील. दीपक मात्र खेळपट्टीवरती आलेत. धावसंख्या मात्र आपण जर पाहिले तर पूर्णपणे थांबलेली बघायला मिळते. 61 धावांचा पाठलाग मॅच मध्ये होताना पाहायला मिळेल. चौथं षटक मात्र तिकडे मार्गेस आहे. पुढचा बॉल, यावेळेला मोठा फटका, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल गॅपमध्ये चाललाय. डीप बॅकफुट पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध तिकडे फिल्डर आहेत. एकदा मिळेल, दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न, 2 धावा सुद्धा मिळाल्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र रनआउटची विकेट सुद्धा गमावली जाते. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना आपण जर पाहिले तर टीम कोथुर्डे संघाला विकेटचं पतंग.
सलामीला आलेला मंगेश मात्र इकडे आपण जर पाहिले तर बाद होताना पाहायला मिळतात. मंगेश सारखा एक महत्वाचा खेळाडू तिकडे मात्र बाद झाल्यानंतर अडचणीमध्ये सापडल्या कोथुर्डे संघ. पाठलाग केला जातोय एका मोठ्या धावसंख्येचा. पाठलाग इकडे मात्र केला जातोय 61 आकड्याचा. पण आतापर्यंत धावा बनल्या 29 धावा धावफलकावरती आहेत. बत्तीस धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अजून एक चांगला बॉल. अजून एक इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. बॅटची हेल्दी एज आणि तिथे अजूनही काही फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम कोथुर्डे संघाला. फलंदाज बाद डीजे. आणि फक्त 29 धावा धावफलकावरती लागल्यात. पाठलाग मात्र केला जातो 61चा आणि इथून पुढे येणाऱ्या शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम कोथुर्डे संघाला. 5 षटकार आणि एक दुहेरी धाव फक्त काढायची. बोलायला किती सोपं वाटतं पण आता तेवढंसं कठीण झालं. सलामीचे बॅटर असते किंवा ते सेट झाले असते, त्यांच्या बॅटमधून धावा येत असत्या तर असं वाटलं असतं की या मॅचमध्ये धावा होतील म्हणून. चांगला सामना. हॅलो 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 मॅच मात्र आपण जर पाहिलं तर चालू आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर 6 बॉल मध्ये 32 धावांची गरज होती आणि तिथे आता सिच्युएशन बदलली आहे. शेवटचे बॉल बाकी राहिले त्यावरचे 4. हॅलो 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 येस, शेवटचे मात्र 4 बॉल अजूनही बाकी आहेत. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस. मोठा फटका तर आलाय. बॉल तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत असताना मिळतील 6 धावा. षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या साह्यानं धावगती मात्र वाढताना पाहायला मिळेल. संघाचा धावफलक पाहता पाहता 38 आकड्यावरती आतापर्यंत पोहोचलेला आपल्याला बघायला मिळते. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावा म्हटल्यानंतर 61चा पाठलाग करत असताना अजूनही आपण दूर आहोत. या गोष्टीचा विचार मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला करावा लागेल. मोठा फटका येणं गरजेचे आहेत. प्रत्येक बॉलला षटकार खेळावे लागतील. इथे मात्र डॉट बॉल आल्यानंतर आशेचं किरण जे काही झालं होतं ते मात्र आता पुन्हा गमावताना पाहायला मिळतील की काय. धावा मात्र पूर्णतः या सामन्यामध्ये थांबल्या गेला. 61चा पाठलाग करत असताना टीम कोथुर्डे संघ अडचणीमध्ये. फुलरलेनचा बॉल आडवा बॅटनं मिड विकेटला खेळला. फिल्डर तिकडे आहेत आणि बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. पुन्हा 6 धावा. षटकार. मिळतात. एक चांगल्या पद्धतीची मॅच, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण सगळेच जण अनुभवतोय. आज खऱ्या अर्थानं
आरके चषकाला सुरुवात झाली आहे. सगळीकडे चर्चा एकच होती, संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा जास्तीची होती की आरके चषक ही स्पर्धा कधी येते आणि या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आम्हाला संधी कधी मिळते. कारण की सगळेजण वाट पाहतात जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम चालू होतो त्या वेळेला एकच चर्चा असते की नवीन वर्षामध्ये नवीन महिन्यामध्ये नवीन अनाऊन्समेंट आरके चषकाची कधी होईल. आणि यामुळे सगळ्यांचंच लक्ष हे मात्र आपण जर पाहिलं तर रुपेजी कुंडेकर साहेब खेचून घेत असतात. चला मॅच संपली, सामना जिंकला टीम. आपण जर पाहिलं तर यंगस्टर कडापे संघाने विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. चला पुढची मॅच. टीम गावदेवी प्रसन्न कुतुर्डे टॉस जिंकल्यानंतर पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. फिल्डिंगसाठी मैदानावरती लगेच उतरा. टीम सरफळेवाडी आपले बॅटर मैदानावरती पाठवा आणि दोन्हीही संघ जसे मैदानावरती खेळण्यासाठी उतरतील त्याच वेळेला दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येणं पहिला बॉल पडण्याच्या आधी अनिवार्य असणार आहेत. या सगळ्या गोष्टींकडे मी तुमचं सर्वांचंच लक्ष वेधेन आणि त्याच वेळेला तुमची प्लेइंग 11ची लिस्ट सुद्धा कॉम्बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. येस